तर आज आपण हे अतिशय झटपट तयार होणारं मस्त असं खमंग कुरकुरीत उपवासाचं साबुदाण्याचं थालीपीठ बनवून तयार केलेलं आहे। हे थालीपीठ बनवायला अतिशय सोपं आहे, अगदी कमी साहित्यामध्ये बनवून तयार होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं अतिशय झटपट तयार होतं आणि मस्त मौसूद होतं, अजिबात कडक होत नाही, वातड होत नाही आणि खायला सुद्धा छान खमंग लागतं। हे थालीपीठ जर का तुम्ही सकाळी बनवून दिवसभर तसंच ठेवलं तर रात्री अजिबात ते कडक होत नाही, वातड होत नाही, तसंच मस्त मऊ लुसलुशीत राहतं। तुम्ही इथे बघू शकता हे थालीपीठ किती छान मौसूद झालेलं आहे आणि अजिबात कडक झालेलं नाहीये, वातड सुद्धा झालेलं नाहीये। याला तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता, एखाद्या नारळाच्या चटणीसोबत खाऊ शकता, खायला मस्त खमंग लागतं आणि सगळ्यात महत्त्वाचं अतिशय पोटभरीचा हा पदार्थ आहे। साबुदाण्याची खिचडी खायला सारखी सारखी नकोशी वाटत असेल तर तुम्ही हे खमंग असं साबुदाण्याचं थालीपीठ नक्कीच बनवू शकता। पटकन रेसिपी सुरू करूयात। तर साबुदाण्याचं थालीपीठ बनवण्यासाठी इथे बघा मी भिजवलेला साबुदाणा घेतलेला आहे, पण त्याआधी मी 1 वाटी साबुदाणा 2-3 पाण्याने चांगला स्वच्छ धुवून घेतला। त्यानंतर साबुदाणा पाण्यामध्ये पूर्णपणे बुडेल भिजेल इतपत पाणी मी त्यामध्ये घातलं, म्हणजे साधारण साबुदाणा पाण्यामध्ये पूर्णपणे बुडून त्यावरती अर्धा इंच पाणी शिल्लक राहील इतपत पाणी मी यामध्ये घातलं आणि साबुदाणा 2 तासासाठी भिजत ठेवलेला होता। त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता साबुदाणा अगदी व्यवस्थित भिजलेला आहे, छान मोकळा सुटसुटीत झालेला आहे, प्रत्येक दाणा याचा मोकळा सुटसुटीत झालेला दिसतोय हे बघा। पण इथे मी हा जो साबुदाणा घेतलेला आहे तो आपण नेहमी साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी जो मोठ्या आकाराचा साबुदाणा वापरतो ना, तो साबुदाणा इथे मी घेतलेला नाहीये। तर बाजारामध्ये जो बारीक आकाराचा एक छोट्या आकाराचा साबुदाणा मिळतो तो साबुदाणा मी इथे घेतलेला आहे। थालीपीठ बनवण्यासाठी इथे मी हा छोट्या आकाराचा साबुदाणा यासाठी वापरला की ज्यामुळे थालीपीठाच्या पिठाला छान असं पटकन बाइंडिंग येतं आणि थालीपीठ सुद्धा व्यवस्थित थापता येतं। साबुदाण्याचा दाणा असा मोकळा सुटसुटीत होत नाही, चांगलं हे पीठ मिळून येतं आणि थालीपीठ सुद्धा आपल्याला व्यवस्थित थापता येतं। त्यामुळे मी हा छोट्या आकाराचा साबुदाणा इथे घेतलेला आहे। त्याचबरोबर इथे बघा थालीपीठ बनवण्यासाठी मी 2 मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत, त्यानंतर याची साल काढून घेतलेली आहे। तर अशा पद्धतीने इथे आपण उपवासाचं हे थालीपीठ बनवण्यासाठी साबुदाणा भिजवून घेतलेला आहे, सोबतच 2 उकडलेले बटाटे सुद्धा घेतलेले आहेत। आता हे बटाटे आपल्याला किसणीने किसून घ्यायचे। तर थालीपीठासाठी बटाटे किसूनच घ्या, बटाटे जर कुस्करून घेतले स्मॅश करून घेतले तर बटाट्याचे तुकडे त्यामध्ये शिल्लक राहतील, त्यामुळे बटाटा आपल्याला असा किसून घ्यायचा आहे, म्हणजे मग थालीपीठाचं पीठ जे आहे ते अगदी व्यवस्थित मिळून येतं। त्यामुळे आपल्याला हा बटाटा किसून घ्यायचा आहे। तर हे बघा इथे मी दोन्ही बटाटे छान असे किसून घेतलेले आहेत। तर आपला बटाटा या ठिकाणी किसून झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला घालायचा आहे आपण भिजवून घेतलेला हा साबुदाणा। त्यानंतर यामध्ये घालायचंय अर्धी वाटी भाजलेला शेंगदाण्याचं कूट। तर शेंगदाण्याचं कूट आपल्याला थोडंसं जाडसर असं करून घ्यायचंय, खूप बारीक करायचं नाही। त्याचबरोबर अर्धा चमचा हिरव्या मिरचीची पेस्ट घालायची, अर्धा चमचा इथे मी जिरं घातलेलं आहे। जिरं जर तुम्ही उपवासाला खात नसाल तर नाही घातलं तरी सुद्धा चालेल। थालीपीठाला रंग सुरेख यावा आणि चवीला चांगलं लागावं याकरता अर्धा चमचा मी यामध्ये लाल तिखट घातलं। चवीपुरतं आपल्याला यामध्ये मीठ घालायचंय, त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर यामध्ये आपण घालणार आहोत। कोथिंबीर सुद्धा तुम्ही उपवासाला खात नसाल तर नाही घातली तरी सुद्धा चालेल। आता हे सगळं साहित्य व्यवस्थित आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय आणि छान असं याला मळून मळून याचा घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। आता हे थालीपीठाचं पीठ मळून घेण्यासाठी यामध्ये आपल्याला पाणी वगैरे घालायची अजिबात गरज नाहीये, कारण बटाटा उकडलेला आहे, याच्यामध्ये ओलसरपणा आहे, बटाट्यामध्ये मॉइश्चर असल्यामुळे यामध्येच आपल्याला हा साबुदाणा व्यवस्थित मळून घ्यायचा आहे। बटाटा आणि साबुदाण्याचं प्रमाण व्यवस्थित घेतलं की हे पीठ अगदी व्यवस्थित मिळून येतं आणि छान असा याचा गोळा बनतो। तर हे बघा पाणी न घालताच हे थालीपीठाचं मस्त असं पीठ मी मळून घेतलेलं आहे। बटाट्याचा जो ओलसरपणा आहे त्यामध्येच आपल्याला हा साबुदाणा व्यवस्थित मळून घ्यायचा आहे आणि छान थालीपीठासाठी याचा घट्टसर गोळा आपल्याला मळून तयार करायचा आहे। तर थालीपीठासाठी इथे आपण पीठ मळून घेतलेलं आहे। आता लगेचच आपण थालीपीठ तयार करून घेऊ। त्यासाठी हाताला थोडंसं पाणी किंवा तेल लावून घ्यायचं, जेणेकरून हे थालीपीठाचं पीठ हाताला चिकटणार नाही। आणि आपण चपाती बनवण्यासाठी जेवढा पिठाचा गोळा घेतो तेवढा इथे मी पिठाचा गोळा घेतलेला आहे। छान असा याचा उंडा तयार करून घ्यायचा आहे आणि मग आपण याचं थालीपीठ थापून घेणार आहोत।
आता हे थालीपीठ थापण्याकरता इथे मी पोळपटावरती एक स्वच्छ सुती कपडा ओला करून घेतलेला आहे आणि याला बघा थोडंसं मी आता पाणी लावून घेणार आहे आणि त्यावरती हा पिठाचा गोळा ठेवून आपल्याला छान गोलाकार एकसारखं असं हे साबुदाण्याचं थालीपीठ थापून घ्यायचंय। हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि थोडंसं पाणी लावून मग आपण हे थालीपीठ छान असं थापून घेणार आहे। बोटांच्या मदतीने हे जे पीठ आहे ते थोडंसं आपल्याला पुढे पुढे सरकवत गोलाकार मस्त असं थालीपीठ थापून घ्यायचंय। आता हे साबुदाण्याचं थालीपीठ असल्यामुळे थालीपीठाच्या कडेने क्रॅक्स गेलेले तुम्हाला दिसत असतील, पण काहीच हरकत नाही, नंतर तुम्ही याला असं एकसारखं करून घेऊ शकता। तर बघा बोटांनीही असं एकसारखं करून घ्यायचं, छान गोलाकार थालीपीठ आपल्याला करून घ्यायचंय। तर थालीपीठाच्या ज्या कडा आहेत त्या बोटांनी अशा आपल्याला जुळवून घ्यायच्यात, म्हणजे मग थालीपीठाला जे क्रॅक्स गेलेले आहेत ते दिसत नाहीत आणि छान एकसारखं थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचंय। कुठे जाड कुठे पातळ असं थालीपीठ न थापता एकसारखं थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचंय। अधून मधून गरज असेल तर थोडासा हात पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा, म्हणजे मग हे थालीपीठाचं पीठ हाताला चिकटत नाही आणि व्यवस्थित थालीपीठ थापता येतं। तर हे बघा बोटांच्या मदतीने पीठ पुढे पुढे सरकवत मी छान असं गोलाकार मस्त एकसारखं थालीपीठ थापून घेतलेलं आहे। तर हे बघा इथे आपलं हे छान असं साबुदाण्याचं थालीपीठ थापून झालेलं आहे। आता लगेचच आपण याला भाजून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला आहे। थालीपीठ मस्त खरपूस भाजलं जावं याकरता मी यावर एक चमचाभर तूप घातलं, याऐवजी तुम्ही शेंगदाण्याचं तेल घातलं तरी सुद्धा चालेल। आता थालीपीठाची बाजू आपल्याला तव्यावरती घालायची आणि वरच्या बाजूने अलगद हाताने आपल्याला कपडा बाजूला काढून घ्यायचा आहे। थालीपीठाच्या कडा व्यवस्थित भाजल्या जाव्यात, मस्त कुरकुरीत व्हाव्यात याकरता कडेने मी थोडंसं तूप सोडलेलं आहे। आता गॅस मध्यम करायचा, यावरती झाकण ठेवून मध्यम गॅसवरती 2 मिनिटं थालीपीठ आपल्याला मस्त असं भाजून घ्यायचंय। तर हे बघा 2 मिनिटांनंतर मी यावरचं झाकण काढलेलं आहे आणि आता ही बाजू सुद्धा व्यवस्थित मस्त खरपूस भाजली जावी याकरता मी यावर थोडंसं तूप घातलेलं आहे। तूप घालून यावरती पसरून घेतलं की आता हे थालीपीठ वरच्या बाजूने सुद्धा भाजण्याकरता पलटी करून घ्यायचं। तर हे बघा मस्त असं हे हलक्याशा तांबूस रंगावरती थालीपीठ आपलं भाजलं गेलंय। आता ही बाजू सुद्धा आपल्याला 1 ते 1.5 मिनिटासाठी छान अशी भाजून घ्यायची। दोन्ही बाजूने थालीपीठ मस्त असं खरपूस हलक्याशा तांबूस रंगावरती चांगलं भाजलं गेलं ना की मग आता याला आपल्याला बाजूला काढून घ्यायचंय। तर हे बघा मस्त असं गरमागरम खरपूस कुरकुरीत खमंग असं हे साबुदाण्याचं थालीपीठ इथे आपलं बनून तयार झालेलं आहे। आता सारख्याच पद्धतीने आपण शिल्लक राहिलेल्या पिठाचे सुद्धा थालीपीठ तयार करून घेणार आहोत। तर थालीपीठाची बाजू तव्यावरती घालायची, वरच्या बाजूने कपडा अलगद काढून घ्यायचा, त्यानंतर थालीपीठाच्या कडेने आपल्याला थोडंसं तूप सोडायचं आहे, म्हणजे मग कडा खरपूस भाजल्या जातात। झाकण ठेवायचं, झाकण ठेवून 2 मिनिटांसाठी मध्यम गॅसवरती थालीपीठ भाजून घ्यायचं। वरच्या बाजूने सुद्धा थोडंसं तूप घालून यावरती पसरून मग आपल्याला ही बाजू सुद्धा भाजण्याकरता पलटी करून घ्यायची आणि दोन्ही बाजूनी थालीपीठ मस्त अशी खरपूस भाजून घ्यायची। हलक्याशा तांबूस रंगावरती थालीपीठ छान असं भाजलं गेलं की मग याला आपल्याला बाजूला काढून घ्यायचंय। तर इथे मी ही 2 थालीपीठ तयार करून घेतलेली आहेत। थालीपीठ तुम्ही बघू शकता किती मस्त मऊ लुसलुशीत झालेली आहेत, अजिबात कडक झालेली नाहीयेत, वातड सुद्धा झालेली नाहीयेत। अगदी तुम्ही याला सकाळी करून ठेवलं आणि रात्री खाल्लं तरी सुद्धा हे थालीपीठ असंच्या असं मस्त मऊ लुसलुशीत राहतं, अजिबात कडक होत नाहीत, वातड होत नाहीत। साबुदाण्यापासून बनवलेलं असलं तरी सुद्धा ते मस्त मऊ राहतं आणि खायला सुद्धा छान लागतं। या थालीपीठाचा एक तुकडा मोडून जर का बघितला तर तुमच्या लक्षात येईल की हे थालीपीठ अजिबात कडक झालेलं नाहीये, वातड झालेलं नाहीये, मस्त मऊ झालेलं आहे। छान मऊसूत असं हे साबुदाण्याचं थालीपीठ या ठिकाणी आपलं बनवून तयार झालेलं आहे। आता हे साबुदाण्याचं थालीपीठ तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता, एखादी नारळाची किंवा शेंगदाण्याची चटणी केली तर तुम्ही त्यासोबत सुद्धा याला खाऊ शकता। थालीपीठ खायला अतिशय मस्त चविष्ट आणि खमंग लागतं। तर उपवासासाठी तुम्ही सुद्धा हे मस्त खमंग कुरकुरीत आणि मऊ लुसलुशीत साबुदाण्याचं थालीपीठ नक्की करून बघा। रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जरूर एक लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।